आज मी इथे चमचमीत आणि चटपटीत असा पदार्थ घेऊन आलेली आहे। भरपूरदा काय होते, आपल्या तेलकट किंवा तेलाचे पदार्थ खायची इच्छा होत नाही, पण चमचमीत आणि चटपटीत खायची नक्की इच्छा होते। तर हा पर्याय सगळ्यात चांगला आहे। यासाठी आपल्याला एक थेंबही तेल लागलेलं नाही आहे आणि चटपटीत, चमचमीत आणि हेल्दी असं ऑप्शन आहे। तर कसं बनवलेलं आहे ते समोर आपण व्हिडिओत बघूया। त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे सगळ्यात पहिले मी 2 वाटी मूग डाळ भिजत घातलेली होती, 2 तास भिजत घातली आणि छान भिजलेली आहे। तर आता याचं पाणी काढून आपल्याला छान बारीक वाटून घ्यायची आहे। तर बघा, याचं पाणी काढून स्वच्छ धुवून घेतली 2 पाण्याने आणि त्याच्यानंतर याला छान मस्त अगदी बारीक स्मूथ अशी पेस्ट करून घेतली आहे। तर याला व्यवस्थित बारीक करायचं, दाणे नसायला पाहिजे, एखादा दाणा असला चालेल पण शक्यतो अगदी चिकणी वाटायची। बघा, मस्त असं एकदम छान व्यवस्थित चिकन झालेली आहे। आता मी सर्व डाळ वाटून घेते आहे आणि एका वेगळ्या भांड्यात काढून घेते। तर आधी पूर्ण डाळ वाटून घेते, त्यानंतर आपण समोरची स्टेप करू। तर डाळ इथे पूर्ण वाटून झालेली आहे। आता त्यात मीठ घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यानंतर थोडासा हिंग घालायचा आहे, म्हणजे पोटाला फुगार येणार नाही किंवा गॅसही होणार नाही। हळद घालायची आहे आणि याला छान मस्त असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला। यात आपल्याला एवढंच करायचं आहे, हे ताकातले ढोकळे आहे, खायला अगदी मस्त लागते, सॉफ्ट आणि चटपटीत असे। याला छान फेटून घ्यायचं, रंग बदलतपर्यंत छान फेटून घ्यायचं। तुमच्याकडे फेटायची मशीन जर असेल, विस्कर असेल किंवा ते याच्यानी रईनीसुद्धा घोटू शकता किंवा चमचानीसुद्धा घोटू शकता। तर व्यवस्थित अगदी हलकी होतपर्यंत छान व्यवस्थित फेटून घ्यायची। फेटायच्या वेळेस थोडा हात दुखतो पण तरी फेटायची। तर आता बघा, छान मस्त अशी फेटून एअर यात हे झालेली आहे, फुललेली आहे छान मस्त। सोबत इकडे मी हा ढोकळा वाफवायचा आहे आपल्याला, म्हणून मी घमेल्यात पाणी ठेवलं आहे, कारण की जेवणाच्या ऐवजी आम्ही हाच ढोकळा बनवणार आहोत। खूप मस्त असा लागतो। तर पाणी गरम होते, पाण्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे, तोपर्यंत इथे जे आपण मुगाचं बॅटर केलेलं आहे त्यात खाण्याचा सोडा टाकायचा। अगदी 2 चिमटी खाण्याचा सोडा टाकलेला, जास्त टाकायचा नाही, नाहीतर मग आपण हळद टाकली आहे तर रंग लाल येतो, त्यामुळे थोडाच घालायचं। जर तुमच्याकडे खाण्याचा सोडा नसेल तर इनोसुद्धा तुम्ही घालू शकता, पण इनोनीसुद्धा लाल येण्याचा हे होतं। तर तुम्ही शक्यतो जर तुम्हाला असं वाटते की लाल होणार तर तुम्ही हळद घालू नका। तर हे आपण 2 पर्याय वापरू शकतो। तर इकडे ताट घेतलेलं आहे, ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे। तुम्ही तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर पेपरसुद्धा वापरू शकता। तर मी ते बटर पेपर न वापरता तेल लावलेलं आहे आणि याला व्यवस्थित सारखं पसरवून घेते आहे। व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आणि याला आपलं जेव्हा नेहमीसारखा ढोकळा स्टीम करतो तसं स्टीम करायला ठेवून द्यायचं। छान पसरलेलं आहे। इथे बघा, स्टँडी ठेवलं आणि आधीच पाणी तापायला ठेवायचं। वेळेवर पाणी तापायला ठेवायचं नाही, नाहीतर आपला ढोकळा हा सॉफ्ट बनत नाही, कडक बनतो। म्हणून आधीच स्टीम येऊ द्यायची, म्हणजे आधीच ते पाणी गरम व्हायला हवं। ढोकळा आपला स्टीम होत आहे तोपर्यंत इथे एक मसाला बनवून घेऊ। लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे 7-8, त्यानंतर 1 हिरवी मिरची, 1 तिखट मिरची आणि 1 लाल साधी मिरची, जे तिखटने रंग छान येतो अशी तिखटचं प्रमाण केलेलं आहे। तुम्ही त्याला कमी जास्त करू शकता। आता त्याला आधी वाटून घेतलं, त्यानंतर त्यात 1 वाटी दही घातलं आहे, दह्यातच साखर घातली आहे। साखर पण घालायची, कारण की तो छान आंबट गोड असा टेस्ट येतो। आता याला पण छान मिक्सरमधून बारीक करून काढलेला आहे आणि इकडे मी ताक आणि दही दोन्ही वापरलेले आहेत। इथे मी 1 पाव ताक घेतलेलं आहे, त्यात हे दह्याचं मिश्रण घातलं आणि तुम्हाला घट्ट पातळ जसं हवं आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं। तर मिक्सरच्या पॉटमध्ये मी पाणी घालून ते पाणीसुद्धा मिक्स केलेलं आहे। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे। एंड स्क्रीनलासुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत। तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। तर आता या ताकामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग आणि खूप सारा कोथिंबीर टाकलेला आहे। यात तुम्ही काळं मीठसुद्धा टाकू शकता, मिरी पावडरसुद्धा टाकू शकता। आता ताक करून मी छानपणे बाजूला ठेवलं आहे, तुम्ही हवं तर फ्रीजमध्ये ठेवू शकता, थंड थंड गारगार खायला पण मजा येते। आता या ढोकळ्याची छान पीसेस करून घेतले, अगदी सॉफ्ट असा ढोकळा झालेला आहे। बघा, आपला रंग वगैरे खूप छान आलेला आहे आणि मस्त असा सॉफ्ट हा ढोकळा झालेला आहे। आता याला आपण नेहमी जे दहीवडे करतो त्यानुसार पाण्यात टाकून घ्यायचे, म्हणजे अजून सॉफ्ट होणार। ते हे व्यवस्थित हे जे पाण्यात टाकायचं ते पाणी मी कोमट करायला ठेवलेलं आहे। पाणी कोमट झालं की त्यात मीठ टाकून हे ढोकळे अगदी 2-3 मिनटं मुरत ठेवणार, जास्त वेळ मुरत ठेवणार नाही आहे। तिकडे पाणी हे कोमट पाणी घेतलेलं आहे
यात थोडंसं मीठ घालणार. मीठ नाही घातलं तरीही चालेल, पण शक्यतो मीठ घातलं तर कसं आतपर्यंत छान चव जाते. तर मिक्स करून घेतलं आणि ते ढोकळे ते टाकून घेतले. 2-3 मिनटं त्याच पाण्यात राहू दिले आणि पाणी पूर्ण स्क्वीज करून ताकात टाकले आहेत. तर इथे बघा अशा प्रकारे मी ढोकळे पूर्ण टाकून घेतलेले आहेत. आता 2-3 मिनटं ठेवून देते आणि त्यानंतर याला ताकात घालते. 2-3 मिनिटांनंतर आपल्याला बघा असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. एकदम जास्त प्रेस करायचं नाही, नाहीतर चुरं होईल. म्हणून आता याला ताकात टाकून घ्यायचे. ताकात टाकून तुम्ही 2-3 मिनटानंतर किंवा लगेच जरी खाल्लं तरीही चालते, पण शक्यतो 2-3 मिनटं किंवा 5-10 मिनटं छान व्यवस्थित मस्त मुरू द्यायचं आणि थंड थंड सर्व करायचं. गरमीचा दिवस असो का कुठलाही असो, खूप मज्जा येते हे खायला आणि गरमीच्या दिवसात तर खास करून ही खूप छान वाटते खायला. विदाऊट ऑइल खूप मस्त असा हा पर्याय आहे. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.